कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे, पण बायोमेट्रिक कार्ड असतानाही सरसकट कारवाई करणं चुकीचं आहे। मुळात फेरीवाल्यांचा चुकीचा सर्वे केलाय। शिवाय महापालिकेकडून फेरीवाला कायद्याचं उल्लंघन होतंय, त्यामुळे फेरीवाला संघटनांच्या वतीनं येत्या सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या विरोधात कोल्हापुरातील फेरीवाला समितीच्या वतीनं आज बैठक झाली। त्याला आर.के. पवार, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, राजू जाधव, समीर नदाफ यांची उपस्थिती होती। महापालिकेनं गेल्या काही दिवसात अतिक्रमण विरोधी मोहिमेचा धडाका लावलाय, त्यामुळे अनेक फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। महापालिकेनं फेरीवाल्यांचा चुकीचा सर्वे करून शहरात केवळ 5,000 फेरीवाले असल्याचं दाखवलंय। मुळात ही संख्या 12,000 पेक्षा अधिक आहे। दुसरीकडे ज्या 5,000 फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्ड दिली आहेत त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे। फेरीवाल्यांच्या कायद्यामध्ये लोकसंख्येच्या 2.5% फेरीवाल्यांना रस्त्याकडेला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे। या कायद्याचंही महापालिकेकडून उल्लंघन होत आहे। त्यामुळे सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीनं येत्या सोमवारी म्हणजे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवेळी महापालिकेवर विराट मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। या बैठकीला सय्यद मोमीन, अशोक भंडारे, राजू जाधव, रियाज कागदी यांच्यासह फेरीवाले उपस्थित होते।